Good morning, students. Today we are going to learn the new lesson 2.2, The Boy Who Broke the Bank. Now, before we going to start the actual lesson, we are going to turn towards the warming up questions that is given here in the form of chit chat questions. First one, a lie can run around the world before truth has got its boots on. द अबव कोटेशन्स एक्सप्रेस हाऊ फास्ट रूमर्स स्प्रेड. आता इथे एक कोटेशन दिलेलं आहे की अफवा जी आहे ती अफवा अगदी वाऱ्यासारखी पसरते. सत्य समोर येण्यापूर्वीच अफवा ही अगदी वाऱ्यासारखी पसरते. टॉक विथ युअर ग्रुप दॅट अबाउट सम रिसेंट रूमर वेन पीपल बिलीव्ड ॲट फर्स्ट अँड सफर्ड फॉर इट लेटर. तुम्हीसुद्धा तुमच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत त्या अफवांचं डिस्कशन करा. म्हणजे अफवा या कशा वाऱ्यासारखं पसरतात याबद्दल चर्चा करा. Also discuss how one can decide whether some news is a fact or fake. पुन्हा तुम्ही हे डिस्कस करा की एखादी न्यूज जी आहे एखादी बातमी जी खरी आहे की खोटी आहे हे तुम्ही पडताळून बघितलं पाहिजे. म्हणजेच काय की प्रॉपर प्रूफ असेल तर ती आपण फॅक्ट समजू शकतो, अदरवाईज इट विल बी फेक. नेक्स्ट, हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. तुमच्यामध्ये अशा प्रकारच्या खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवण्यामागे कोण जबाबदार असतो. तर मला वाटते की विदाऊट प्रूफ जे बघतात म्हणजे हा समाज जो आहे तो समाजच सोसायटी इज इटसेल्फ रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. नेक्स्ट, डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. तुमच्यासमोर ज्या बातम्या येतात त्या सगळ्या बातम्यांवर तुम्ही विश्वास ठेवता का. नो. जेव्हा त्या बातम्या खऱ्या आहेत हे जेव्हा मी पडताळून बघतो तेव्हाच मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो. Give one example of a rumor which seemed to be a fact in the beginning, later it was proved false. असं एखादा एक्झाम्पल तुम्ही द्या की सुरुवातीला ते वास्तव आहे किंवा ती खरी बातमी असं वाटलं पण नंतर लक्षात आलं की ती काय आहे, खोटी बातमी आहे. तर तुम्ही तुमच्या लाईफमधलं किंवा तुम्ही ऐकलेलं असं एखादं एक्झाम्पल यामध्ये देऊ शकता. क्वेश्चन 2, रीड दी फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राईब वेदर इट इज फॅक्ट ऑर rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. Statements, fact, rumor or explanation. Cow gives birth to a calf. It is fact. It is not a rumor, as we all have seen that. In 2025, the sun will swallow the earth. It is rumor. You receive a message that you have won rupees 5 crores in a lottery. It will be fact. ही फॅक्ट असू शकते कारण असा मेसेज आपल्याला येऊ शकतो की आपण 5 करोडची लॉटरी जिंकलेली आहे. 4th, bees beat their wings 270 times in a second. It is also a fact. Science have proved that. 5th, many ships and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. It is also a fact. We also have learned in our history book. It has historical past. कारण याला आपण हिस्ट्री एक आहे हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की अनेक शिप्स किंवा एरोप्लेन्स बर्म्युडा ट्रायंगलमध्ये गायब झाले होते. नंबर 6, ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोर अ ड्रीम. इट विल बी also a fact because of science and technology, new inventions in science as well as technology. Sophia is world's first robo citizen. It is also a fact. We have seen that Sophia is the world's first robo citizen. 8, ghosts dwell in banyan trees. It is rumor and it is a superstition. म्हणजे ही एक अंधश्रद्धा आहे की भूतं ही बनियान ट्रीमध्ये राहतात, वडाच्या झाडावरती असतात. ही एक अंधश्रद्धा आहे. सो इट इज rumor. 9, do not step out on a new moon day. It is also rumor. It is also superstition. ही सुद्धा अंधश्रद्धा आहे की अमावास्या दिवशी आपण बाहेर पडू नये. Next, aliens will conquer the earth. It will be a rumor according to me because human beings are still strong one and with the help of science and technology it is not possible we can conquer over aliens. हे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द लेसन द बॉय हू ब्रोक द बँक. रस्किन बॉन्ड 1934 is an Indian author of British descent. He is an Indian author of British descent. म्हणजे भारतीय लेखक
ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी इंडिया. तर हे रस्किन बॉन्ड जे आहेत ते मसुरीमधील लँडोर या ठिकाणी ते राहायचेत. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. त्यानंतर त्यांनी बालसाहित्यामधलं त्यांचा रोल जो आहे, त्यांची भूमिका आहे ही जाणली. कोणी? द इंडियन काउन्सिलनं, द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. तर त्यांना साहित्य अकॅडमी पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे 1992मध्ये आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा यासाठी. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. त्याचबरोबर त्यांना 1999ला आणि 2014ला पद्मश्री आणि पद्मभूषणसुद्धा अवॉर्ड मिळालेला आहे. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द लेसन. नाथू ग्रंबल टू हिमसेल्फ. आता इथं पहिलाच वर्ड आलेला आहे ग्रंबल. हिअर इट इज. इट मीन्स शोड, दॅट इज गिवन हिअर, शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. शोड वन्स क्रिटिकल ॲटिट्यूड. ग्रंबल म्हणजे कुरकुरणे, एखादी गोष्ट कुजबजून दाखवणे, एखाद्या गोष्टीबद्दल नापसंती व्यक्त करणे. दॅट इज कॉल्ड ग्रंबल हिअर. नाथू ग्रंबल टू हिमसेल्फ ॲज ही स्वेप्ट द स्टेप्स ऑफ द पिपलनगर बँक ओन बाय सेठ गोविंदराम. आता इथं सेठ गोविंदराम यांच्या मालकीची एक पिपलनगर बँक आहे. सेठ गोविंदराम हे त्याचे मालक आहेत, ओनर आहेत, आणि या बँकेचं नाव आहे पिपलनगर बँक. पिपलनगर बँक ही सेठ गोविंदराम यांच्या मालकीची आहे. ही यूज द हिअर नाथू ग्रंबल टू हिमसेल्फ टू स्वेप द स्टेप्स. तर या पिपलनगर बँकेची साफसफाई करताना नातू हा जो मुलगा आहे तो कुरकुरतो. आता का कुरकुरतो बघा. ही यूज अ स्मॉल ब्रूम हरीडली अँड केअरलेसली अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. तर तो काय करतो की हातामधला जो लहान झाडू होता तो अगदी वेगात आणि केअरलेसली म्हणजे निष्काळजीपणे तो झाडून काढतो. अँड द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. आणि त्यामुळं अगदी वेगात घाई गडबडीत त्यानं ते झाडून काढल्यामुळं पुन्हा जी धूळ जी आहे ती धूळ त्या स्टेप्सवरती येते, पायऱ्यांवरती येते. ॲज नाथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन सीताराम द वॉशरमन्स सन पास्ट बाय. त्यानंतर नाथू काय करतो की जो डस्टपॅन आहे तो डस्टपॅन किंवा ती सुपली म्हणतो आपण, ती सुपली त्या डस्टबिनवरती तो आपटतो. बँग म्हणजे इथं आपटणे अर्थानं. तर त्याच वेळेस त्या ठिकाणी सीताराम नावाचं एक दुसरं कॅरेक्टर आहे, सीताराम, हू वॉज वॉशरमन्स सन, की जो वॉशरमनचा मुलगा आहे, एक धोब्याचा मुलगा आहे सीताराम नावाचा. तर तो तिथून जात असतो. बघा, नातू हा त्या ठिकाणी डस्टपॅन जे आहे ते डस्टबिनवरती आदळतो, आपटतो, आणि त्याच वेळेस सीताराम हा की जो धोब्याचा मुलगा आहे तो तिथून जात असतो. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. तर तो आपली डिलिव्हरी करायला आला असतो. त्याचे कपडे जे असतात ते कपडे तो कस्टमर्सना द्यायला आलेला असतो. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. इथं दिलं आहे बघा, त्याच्या डोक्यावरती स्वच्छ इस्त्री केलेले कपडे जे आहेत ते कपडे होते, आणि तो त्या कस्टमर्सना डिलिव्हर करण्यासाठी तो आलेला असतो. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नाथू. कारण नाथू हा घाई गडबडीत ते झाडून काढत असतो, स्वच्छता करत असतो. तर त्याच वेळेस सीताराम तिथून जातो आणि तो सीताराम त्या नाथूला म्हणतोय डोंट रेज सच डस्ट, म्हणजे एवढी धूळ उडवू नको. आता इथं हे जे वाक्य आहे हे वाक्य इथं तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचला विचारतील, डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नाथू. तर याचा रिप्लाय कसा येईल किंवा याचा आन्सर कसा येईल इनडायरेक्टमध्ये, ही कॉल्ड आउट टू नाथू नॉट टू रेज सच डस्ट, नॉट टू रेज सच डस्ट. तर तो एवढी धूळ उडवू नको असा म्हणतो त्या नाथूला. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. बघा तो काय म्हणतोय, पुन्हा सीताराम त्या नाथूला म्हणतोय की तुला महिन्याला ₹2 त्यांनी पगार वाढवला नाही बँकेनं, म्हणून तुला राग आला आहे का. आर यू अनॉइड, अनॉय म्हणजे राग येणे. इथं दिलेला आहे वर्ड अनॉय. अनॉय
म्हणजे ॲंग्री होणे किंवा रागावणे. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. म्हणजे महिन्याला ₹2 त्यांनी एक्स्ट्रा दिले नाही म्हणून तुला राग आला आहे का, म्हणून तू अशा प्रकारचं घाई गडबडीत स्वच्छता करतोयस का, असं हा सीताराम त्या नाथूला म्हणतोय. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट कंप्लेन द स्वीपर बॉय. पुन्हा स्वीपर बॉय म्हणजेच कोण, झाडूवाला मुलगा म्हणजेच नाथू. तर तो काय म्हणतो की आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, मला याविषयी काही बोलायचं नाही आहे, मला तो विषयसुद्धा काढायचा नाही आहे माझ्या पगाराचा. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. माझा रेग्युलरचा जो पगार आहे, नेहमीचा जो पगार आहे, तो सुद्धा मला अजून मिळालेला नाही. अँड दिस इज द 20th ऑफ द मंथ. आणि इथं आज या महिन्याची जवळपास 20 तारीख आलेली आहे आणि तरीसुद्धा मला अजून माझा पगार आज मिळालेला नाही. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. कोण बरं अशा गरीब बिचाऱ्या स्वीपर बॉयचं पगाराचा विचार करतो आहे. बँकेतले कुठलेच कर्मचारी काय असतील ते अशा प्रकारच्या या स्वीपर बॉयच्या पगाराचा कोण विचार करणार. हू वूड थिंक अ बँक वूड होल्ड अप अ पुअर मॅन सॅलरी. ॲज सून ॲज आय गेट माय मनी आय एम ऑफ. तो म्हणतोय की जसा मला माझा पगार मिळेल, पैसे मिळतील, तशी मी ही नोकरी सोडणार, मी इथून निघून जाणार. आय एम ऑफ म्हणजे मी इथून निघून जाईन. पण कधी, जेव्हा मला माझे पैसे मिळतील, जेव्हा मला माझा पगार मिळेल, तेव्हा मी ही नोकरी सोडणार, मी इथून निघून जाईन. नॉट अनादर वीक आय वर्क इन दिस प्लेस. पुढचा आठवडा तर मी अजिबात इथं यात काम करणार नाही आहे. म्हणजे मला हे काम सोडायचं आहे आणि जेव्हा मला पगार मिळेल तेव्हा मी हे काम नक्की सोडणार. अँड नाथू बँग द पॅन अगेन्स्ट द डस्टबिन सेव्हरल टाइम्स. आणि असं म्हणून तो नाथू जो आहे तो पुन्हा पुन्हा तो डस्टपॅन जो आहे, ती सुपली जी आहे, त्या डस्टबिनवरती जो जोरानं आदळतो किंवा आपटतो. जस्ट टू एम्पॅसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आता इथं वर्ड दिलेलं आहे एम्पॅसाइज. इट मीन्स दॅट इज गिवन हिअर. एम्पॅसाइज मीन्स वॉट, ड्रॉ अटेन्शन टू. म्हणजे एखाद्या गोष्टीवरती भर देण्यासाठी, एखाद्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी. दॅट इज कॉल्ड एम्पॅसाइज हिअर. एम्पॅसाइज एखाद्या गोष्टीवरती भर देणे किंवा जोर देणे. तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीवरती भर देण्यासाठी तो काय करतो की डस्टपॅन त्या डस्टबिनवरती आढळतो. जस्ट टू एम्पॅसाइज हिज पॉईंट अँड गिविंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स. आणि स्वतःला आत्मविश्वासामध्ये घेतो. वेल आय विश यू लक सेड सीताराम. पुन्हा तो सीताराम म्हणतोय ठीक आहे, बेस्ट लक, म्हणून तो तिथून निघून जातो. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. आणि जाता जाता तो काय म्हणतो बघा सीताराम, आय विल कीप अ लुकआउट. लुकआउट म्हणजे इथं शोध करणे, शोधणे. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स दॅट माईट सूट यू. तो म्हणतो की तुला सूट होईल असा जॉब जो आहे, अशी नोकरी मी तुझ्यासाठी मी शोधेन. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. आता इथं वर्ड प्लॉडेड आलेला आहे. प्लॉडेड मीन्स वॉट, दॅट इज गिवन हिअर वॉक्ड हेवीली. प्लॉडेड मीन्स वॉट, वॉक्ड हेवीली म्हणजे अगदी फास्ट चालणं, घाई गडबडीत जाणं, या अर्थाने इथं प्लॉडेड असं म्हटलं आहे. अँड ही प्लॉडेड बेअरफूट. बेअरफूट म्हणजे अनवाणी पायानं तो चाललेला आहे. सीताराम हा अगदी अनवाणी पायाने आलेला आहे. तो म्हणतो की तुला जशी सूट होईल तशी नोकरी मी तुला बघेन. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड. आणि तो आपलं ते बिग बंडल ऑफ क्लोथ्स ते घेऊन तिथून तो बेअरफूट जातो, अनवाणी पायानं जातो. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स. ते एवढं मोठं बंडल असते की ज्यामुळे त्याची मान, त्याचे खांदे, त्याचं डोकं हे अगदी दिसतसुद्धा नसते. तर एवढं मोठं ते कापडाचं ओझं घेऊन तिथून तो अगदी अनवाणी पायानं चाललेला आहे. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. आता हा सीताराम हा आपले तो कपडे डिलिव्हर करण्यासाठी गेलेला आहे. जेव्हा तो चौथ्या घरात येतो, चौथ्या घराला जेव्हा तो व्हिजिट देतो, तर त्याच घरामध्ये एक लेडी आहे. तर ती काय म्हणते बघा, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. तर तिथं त्या बाईला एका स्वीपर बॉयची गरज असते, म्हणजे एका झाडूवाल्या मुलाची गरज असते.
तर ती लेडी जी आहे ती लेडी सीताराम म्हणते की मला एक झाडूवाला मुलगा पाहिजे आहे. ट्राईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, tying his bundle together he said that I know of a sweeper boy who is looking for work. त्यानंतर तो आपले बंडल बांधतच, ते गाठोडं बांधत तो म्हणतो की मला असा एक स्वीपर बॉय माहीत आहे की ज्याला कामाची गरज आहे, तो सुद्धा कामाच्या शोधामध्ये आहे. हू इज लुकिंग फॉर वर्क. इथं तुम्हाला हे विचारतील लुकिंग फॉर ही इथं फ्रेज आहे. लुकिंग फॉर म्हणजे शोध घेण्याच्या शोधामध्ये असणे, तर तो सुद्धा कामाच्या शोधामध्ये आहे. असा एक स्वीपर बॉय माझ्या ओळखीचा आहे, असा सीताराम त्या लेडीला म्हणतो. ही कॅन स्टार्ट फ्रॉम नेक्स्ट मंथ. पण तो आत्ता काय स्टार्ट करणार नाही, तो पुढच्या महिन्यापासून हे काम सुरू करेल. ही इज विथ द बँक जस्ट नाऊ. कारण तो आता बँकेमध्ये कामाला आहे. बट दे आरंट गिविंग हिम हीज पे अँड ही वॉन्ट्स टू लिव्ह. पण ती बँक जी आहे ती बँक त्याला पे करत नाही, त्याला पगार वेळेवर देत नाही, म्हणून त्याला ते काम सोडायचं आहे, असं हा सीताराम त्या लेडीला सांगतो. आता इथं ही जी बातमी आहे ही सीतारामनं त्या लेडीला सांगितलेली आहे. कुठली बँक ती पण माहीत नाही. एका बँकेमध्ये तो कामाला आहे, तो स्वीपर बॉय, पण ती बँक त्याला वेळेवर पगार देत नसल्यामुळं तो स्वीपर बॉय, तो झाडूवाला मुलगा ते काम सोडणार. एवढीच बातमी या सीतारामनं त्या लेडीला सांगितलेली आहे. इज दॅट सो. असं आहे तर, सेड मिसेस श्रीवास्तव. आता हे लेडी म्हणजे कोण आहे तर मिसेस श्रीवास्तव या आहेत त्या. असं आहे तर असं त्या म्हणतात. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमारो. ठीक आहे, त्याला मला उद्या येऊन भेटायला सांग, असं या श्रीवास्तव म्हणतात. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड हॉस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. त्यानंतर या सीतारामला खूप आनंद होतो, कारण हा सीताराम दोघांच्याही कामाला आलेला आहे, दोघांचंही त्यानं काम केलेलं आहे. त्याच्या कस्टमरचं म्हणजेच काय, त्या लेडीज श्रीवास्तवांचं काम केलं आहे, त्यांना तो स्वीपर बॉय शोधून दिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, त्याचा फ्रेंड नातू, तो स्वीपर बॉय, त्याला पण काम मिळवून दिलं. आणि त्यामुळे सीतारामला खूप आनंद होतो. सो ही हॉइस्टेड हीज बॅग. हॉइस्टेड, आता इथं वर्ड हॉइस्टेड दिलेला आहे बघा. हॉइस्टेड मीन्स वॉट, रेज टू अ हायर पोझिशन, म्हणजे वर उचलणे या अर्थानं, वरती उंचावरती उचलणे. दॅट इज कॉल्ड हॉइस्टेड. हॉइस्टेड हीज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. तो ती बॅग आपल्या खांद्यावरती घेतो आणि तिथून तो निघून जातो. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. आता इथं या श्रीवास्तवांना त्यांना काहीतरी शॉपिंग करायची असते. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर द बेबी. आता इथं वर्ड आया हा नॉन इंग्लिश वर्ड आहे, मराठी वर्ड आहे, आपण यापूर्वी ऐकलेला असेल. आया हा शब्द म्हणजे लहान मुलांची काळजी घेणारी स्त्री, त्याला आपण काय म्हणतो, आया असं म्हणतो. त्याचबरोबर लुकिंग आफ्टर ही एक फ्रेज आलेली आहे. टू लुक आफ्टर म्हणजे काय, ची काळजी घेणे. तुम्हाला पुन्हा विचारतील की तुम्हाला ही फ्रेज तुमच्या वाक्यामध्ये वापरा. लुक आफ्टर म्हणजे काय, काळजी घेणे या अर्थानं. तर त्या आयाला या मिसेस श्रीवास्तव काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देतात आपल्या बाळाची काळजी घेण्यासंबंधात. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील. आणि पुन्हा त्यांना सांगतात की दुपारच्या जेवणाला फारसं वेळ करू नको, उशिरा लावू नको, उशीर करू नको, असं काहीतरी इन्स्ट्रक्शन्स देऊन त्या शॉपिंगला बाहेर पडतात. देन शी सेट आउट फॉर द पिपलनगर मार्केट प्लेस टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप्स. आता इथे एक वर्ड आलेला आहे कस्टमरी. कस्टमरी मीन्स वॉट, युज्युअल, हॅबिच्युअल, म्हणजे नेहमीच्या सवयी असलेल्या, सवयीच्या या अर्थानं. त्यानंतर या मिसेस श्रीवास्तव ज्या आहेत त्या पिपलनगर मार्केटला चाललेल्या आहेत. टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लोथ शॉप्स. आणि जाताना नेहमीप्रमाणे त्यांना क्लोथ शॉपमध्ये जायचं आहे, कपड्याच्या दुकानामध्ये जायचं आहे. तर त्या कपड्याच्या दुकानामध्ये जातात. अ लार्ज शाडी टॅमरिन ट्री ग्रू ॲट वन एंड ऑफ द बाजार. तर त्याच ठिकाणी त्या बाजाराच्या बाजूला एक टॅमरिन ट्री आहे, एक चिंचेचं झाड आहे. अ लार्ज शाडी टॅमरिन ट्री म्हणजे मोठं सावली देणारं असं एक टॅमरिन ट्री आहे, चिंचेचं झाड आहे त्या बाजाराच्या टोकालाच. अँड इट वॉज हिअर दॅट मिसेस श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिसेस भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. तर त्याच ठिकाणी त्यांना या मिसेस श्रीवास्तव आणि त्यांचे फ्रेंड, त्यांच्या मैत्रीण ज्या आहेत त्यांचं नाव आहे मिसेस भूषण, तर त्यासुद्धा उन्हामुळं
सावलीला त्या ठिकाणी त्या झाडाच्या सावलीमध्ये थांबलेले आहेत. भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. आता अत्यंत कडक ऊन आहे आणि त्यामुळे या मिसेस भूषण ज्या आहेत त्यांनी आपला हात रुमालानं त्यांनी वारं घ्यायला सुरुवात केली होती, हवा घ्यायला सुरुवात केली होती. शी कंप्लेंट ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. पुन्हा खूप गरमी असल्यामुळं त्यांनी त्या उन्हाला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली आणि त्या असं म्हणतात की डेफिनेटली पिपलनगरच्या इतिहासामध्ये एवढी गरमी कधीच नव्हती किंवा एवढा असा हॉटेस्ट सीझन कधीच नव्हता असं त्यांना म्हणायचं आहे. शी देन शोड मिसेस श्रीवास्तव अ सॅम्पल ऑफ क्लोथ शी वॉज गोईंग टू बाय. त्यानंतर त्याने त्या मिसेस श्रीवास्तवांना एक कपड्याचं सॅम्पल दाखवलं आणि त्यांना म्हणालं की मला अशा प्रकारचं कापड काय करायचं आहे, खरेदी करायचं आहे. अँड फॉर 5 minutes दे डिस्कस्ड इट्स शेड, टेक्स्च्युअर अँड डिझाईन. आणि जवळपास 5 मिनटं त्या कपड्याबद्दल, त्याच्या टेक्स्च्युअरबद्दल, त्याच्या पोतबद्दल, त्याच्या शेडबद्दल, कलरबद्दल, डिझाईनबद्दल चर्चा झाली. हॅविंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक मिसेस श्रीवास्तवा सेड, डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. बघा आता इथं कपड्यांचा हा टॉपिक झाल्यानंतर त्या टॉपिक हॅविंग एक्झॉस्टेड म्हटलं आहे, एक्झॉस्ट म्हणजे थकणे, तर त्या टॉपिकवरती चर्चा झाल्यानंतर थकल्यानंतर मिसेस श्रीवास्तवा सेड, पुन्हा त्या मिसेस श्रीवास्तव म्हणतात डू यू नो, तुला माहीत आहे का, दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. सेठ गोविंदरामची बँक जी आहे ती आपल्या कामगारांना अजिबात पे करत नाही किंवा त्यांचा पगार देत नाही. तुला ही बातमी ऐकायला मिळाली का. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेन फ्रॉम द स्वीपर हू हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. म्हणजे आज सकाळीच मला ही बातमी ऐकायला मिळालेली आहे, कळलेलं आहे. त्यांच्या एका स्वीपरनं कंप्लेन केलेलं आहे, त्याच्या एका झाडूवाल्यानं तक्रार केलेली आहे की त्याला त्याचा नियमित पगार जो आहे, कामाचा मोबदला जो आहे तो त्याला मिळत नाही आहे. आणि इथं वर्ड वेजेस आला आहे. वेजेस म्हणजे काय, कामाचा मोबदला म्हणजेच पगार. फॉर ओव्हर अ मंथ म्हणजे त्याला जवळपास 1 महिना पगार त्याला मिळाला नाही अशी मी कंप्लेन ऐकलेली आहे. आता ॲक्च्युली सीतारामनं सांगितलं होतं पण कुठली बँक ही काही सांगितलं नव्हतं, पण तरीसुद्धा इथं या श्रीवास्तवांकडून ही अफवा जी आहे ती अफवा पसरलेली आहे. बघा यापूर्वी आपण वर्कशॉपमध्ये बघितलं होतं, वॉर्मिंग अप क्वेश्चनमध्ये बघितलं होतं की अफवा ही कशी वाऱ्याने पसरते. आता इथं ही अफवा जी आहे ती अफवा वाऱ्यासारखी पसरलेली आहे आणि मिसेस श्रीवास्तवांकडून ही पहिल्यांदा या मिसेस भूषणांना ही बातमी कळाली. त्यानंतर बघा शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. यांनासुद्धा धक्का बसतो. त्या म्हणतात की जर ते त्यांच्या झाडूवाल्याला जर पगार देऊ शकत नसतील तर बँक कदाचित दिवाळखोरीत गेली असेल. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. मग कुणालाही ते बँक पे करत नसावी, कुणालाही ते पगार देत नसावी किंवा कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शनसुद्धा करत नसावी असं या मिसेस भूषणला वाटतं. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. त्यानंतर या मिसेस श्रीवास्तवा ज्या आहेत त्यांना शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री, त्यांना त्या चिंचेच्या झाडाखाली सोडतात मिसेस भूषण. अँड वेंट इन सर्च ऑफ, आता इथं इन सर्च ऑफ च्या शोधात निघणे ही फ्रेज इथं पुन्हा आहे. इन सर्च ऑफ हर हजबंड, पुन्हा त्या आपल्या नवऱ्याला शोधण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. आता नवरा यांची नेमकी सवय काय बघा, हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. आता मिसेस भूषणचा जो नवरा आहे, हजबंड जो आहे तो नेमका कुठं बसलेला आहे बघा, कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप आहे, कमल किशोरचं फोटोग्राफी शॉप आहे. तर त्या ठिकाणी त्यांच्या ओनरशी, त्याच्या मालकाशी तो गप्पा मारत त्या मिसेस भूषणचा नवरा बसलेला आहे. सो देअर यू आर क्राईड मिसेस भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर, वेअर डिड यू डिसअपियर. पुन्हा त्या ठिकाणी आल्यानंतर या मिसेस भूषण त्या आपल्या नवऱ्याला म्हणतात सो देअर यू आर, तुम्ही इथं आहात तर, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन आवर, जवळपास मी 1 तास तुम्हाला शोधते. वेअर डिड यू डिसअपियर, तुम्ही कुठं गायब झाला होता. नो वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण. त्यानंतर मिस्टर भूषणने रिप्लाय केला नो वेअर, कुठेही गेलो नाही, मी इथंच आहे.
हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माईट हॅव फाउंड यू. तुम्ही एका ठिकाणी स्थिर असता का, स्टेबल असता का. इथं वर्ड स्टेशनरी म्हणजेच काय, स्टेबल. तुम्ही एका ठिकाणी स्टेबल असता का, स्थिर असता का. आय माईट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनादर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. तुम्ही एका दुकानातून दुसऱ्या दुकानात सारखं पळत असता. लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन, एखाद्या मधमाशीसारखं. मधमाशी कशी करते, एका फुलावर दुसऱ्या फुलावर फिरत असते, तसे तुम्ही सुद्धा एका दुकानात दुसऱ्या दुकानामध्ये सारखं फिरत असता आणि त्यामुळे मी तुम्हाला कुठं शोधणार, असं मिसेस भूषण आपल्या नवऱ्याला म्हणतात. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग एनअप, आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर, इवन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट. पुन्हा ते म्हणतात डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, अजिबात कुरबुर करू नको, कुरकुर करू नको. मिस्टर भूषण म्हणतात द हीट इज ट्राईंग एनअप, अगोदरच गरमी आहे, त्यात आणखीन गरमी नको तुझ्या आवाजाची. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर, मला कळत नाही की नेमकं पीपल नगरमध्ये काय घडतं आहे. इवन द बँक इज अबाउट टू गो बँकरप्ट. आता इथं वर्ड बँकरप्ट आलेला आहे. बँकरप्ट म्हणजेच काय, विदाउट इनफ मनी टू पे वॉट यू ओन, फायनान्शियली रुईन, म्हणजे दिवाळखोरीला जाणे, उद्ध्वस्त होणे या अर्थाने. इवन द बँक्स इज अबाउट टू गो बँकरप्ट, म्हणजे बँकसुद्धा दिवाळखोरीला आलेली आहे असं इथं म्हटले. व्हॉट इज दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक, पुन्हा तो कमल किशोर जो आहे त्या फोटोग्राफी शॉपचा ओनर, तो म्हणतो की व्हॉट इज दॅट, हे आणखी काय, कुठली बँक दिवाळखोरीला आलेली आहे. विच बँक, वाय द पीपल नगर बँक, ऑफकोर्स आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. बघा हीच बातमी आता पुन्हा पुढं आलेली आहे. तर ती काय म्हणते की पीपल नगर बँक, दुसरी बँक कुठली आपल्या इथं, आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज, मी असं ऐकले की त्यांनी आपल्या कामगारांना पगार द्यायचं थांबवलेलं आहे. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. मिस्टर किशोर तुमचं तिथं अकाउंट आहे, मग मला सांगू नका, मला माहीत आहे की तुमचं तिथं अकाउंट नाही आहे त्या बँकेमध्ये, असं मिस्टर भूषण म्हणतात. नो बट माय नेबर्स हॅज, ही एक्सक्लेम, नाही माझं नाही अकाउंट पण माझ्या शेजाऱ्याचं अकाउंट त्या ठिकाणी आहे. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. त्यानंतर ते काय करतात की त्यांच्या बाजूलाच एक बार्बर शॉप आहे, एक सलूनचं दुकान आहे, तर त्या ठिकाणी त्या सलून मालकाचं अकाउंट त्या बँकेमध्ये आहे, म्हणून ते काय करतात त्या सलून मालकाला ते मोठ्यानं हाक मारतात. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट. आता इथं या सलून मालकाचं नाव काय, दीपचंद. दीपचंद हॅव यू हर्ड द लेटेस्ट, तुम्हाला बातमी काय ऐकायला मिळालं का, लेटेस्ट बातमी काय ऐकायला मिळाली का. द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक ही कोलॅप्स होणार आहे, दिवाळखोरीला चाललेली आहे, बंद पडणार आहे. तुम्ही ही बातमी ऐकली का. आता दीपचंद हा मात्र घाबरलेला असणार आहे. यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. पुन्हा तो म्हणतो की तुझे जे पैसे आहेत ते तुला जेवढ्या लवकर शक्य होतील तेवढ्या लवकर तू काढून घे, असं हे दीपचंद म्हणतात. पुन्हा काय होतं बा पुढं. दीपचंद who was cutting the hair of an elderly gentleman was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद एका वयस्कर माणसाचे ते हेअर कट करत असतात, त्याच वेळेस ही वॉज सो स्टार्टल्ड. स्टार्टल्ड म्हणजे काय, दचकणे. तर ही बातमी ऐकून तेवढे दचकतात, दॅट इज हँड शूक, त्यामुळे त्याचा हात तो हलतो. अँड ही निक्ड हिज कस्टमर्स राईट इयर. आता निक्ड म्हणजे काय, कट स्लाइटली. निक्ड म्हणजे कट स्लाइटली, किंचितचं ते काय करतात, कट करतात. तो काय करतो की आपल्या कस्टमरचा जो उजवा कान आहे ते उजवा कान ते किंचित कापतात. द कस्टमर एल्प्ड विथ पेन अँड डिस्ट्रेस. आता इथं हा जो कस्टमर जो आहे की जो एल्डरली जेंटलमॅन आहे, वयस्कर माणूस आहे, तर तो विवळतो, एल्प म्हणजे ओरडतो, विथ पेन ॲज वेल ॲज डिस्ट्रेस, म्हणजे त्याला वेदना पण होतात आणि दुःखसुद्धा होतं. आता वेदना कशासाठी होतात बघा, आणि दुःख का होतं. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आता वेदना होतात कारण तो त्याचा राईट इयर जो आहे उजवा कान तो कापला होता, त्यामुळे वेदना झाल्या. आणि डिस्ट्रेस म्हणजे दुःख का झालं, बिकॉज ऑफ दी ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड, कारण त्यानं जी काय वाईट बातमी आता ऐकलेली होती बँकेच्या दिवाळखोरीबद्दल, तर ती बातमी ऐकून त्याला दुःख झालं. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस दी रोड टू दी जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. बघा आता एका बाजूचं शेविंग केलं होतं
विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, त्याचा एक बाजू जी होती ती अजून अनशेव होती, त्याचं ती पूर्णतः कंप्लीट झाली नव्हती, तरीसुद्धा ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तो तात्काळ तिथून तो उठतो आणि तो पळत सुटतो ज्या ठिकाणी जनरल मर्चंटचं स्टोअर आहे, दुकान आहे, त्या ठिकाणी एक टेलिफोन आहे, म्हणून तो त्या किराणा मालाच्या दुकानापर्यंत तो पळत सुटतो. हा एल्डरली जेंटलमॅन. ही डायल सेठ गोविंदराम्स नंबर. द सेठ वॉज नॉट ॲट होम. त्यानंतर तो काय करतो की त्या सेठ गोविंदरामचा नंबर तो डायल करतो, पण सेठ गोविंदराम हा आपल्या घरी नसतो. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. पुन्हा तो विचारतोय की सेठ गोविंदराम कुठे आहेत? तर रिप्लाय मिळतो की ते इथं नाही आहेत, ते काश्मीरला गेले आहेत सुट्टी करता. ओ वॉज दॅट सो? असं आहे तर? द एल्डरली जेंटलमन डिड नॉट बिलीव्ह इट. पण या वयस्कर माणसाला, या म्हाताऱ्या माणसाला त्याच्यावरती अजिबात विश्वास बसत नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. तो पुन्हा त्या बार्बरच्या दुकानामध्ये येतो, त्या दीपचंदच्या दुकानामध्ये येतो आणि त्या दीपचंदाला सांगतो द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी पळाला. पक्षी पळाला म्हणजेच कोण? हा सेठ गोविंदराम. तो पळून गेला सगळे पैसे घेऊन, असं याला म्हणायचं आहे. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाऊन. त्यांनी हे शहर सोडून दिलं, ते शहर सोडून पळून गेलेत. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. याचा अर्थ असा आहे की नक्कीच ही बँक कोलॅप्स झालेली आहे, कोसळलेली आहे. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बिलाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि त्यानंतर पुन्हा हा जो वयस्कर माणूस आहे, तो वयस्कर माणूस आपल्या घरी जातो आणि ते आपले चेकबुक घेऊन येतो. आता इथे एक वर्ड दिला आहे बा, बिलाईन. बिलाईन मीन्स वॉट? द डायरेक्ट रूट. म्हणजे त्या योग्य दिशेनं जो जातो, बिलाईन फॉर हिज ऑफिस, तो सरळ आपल्या ऑफिसच्या दिशेनं जातो आणि तिथं आपलं चेकबुक जे आहे ते चेकबुक घेऊन येतो. इथंपर्यंत आपल्याला पार्ट बघायचा आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण उद्या घेऊ. आता या पार्टमध्ये तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील की जे PDF फॉर्मॅटमध्ये असतील. यू हॅव टू सॉल्व देम प्रॉपरली अँड ॲज युजल नेहमीप्रमाणे तुम्हाला त्याचा मला फीडबॅकसुद्धा पाठवायचा आहे. थँक्यू.